आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहत आहात तो फोटो आपल्याला लवकर लक्षात येऊ शकेल की डॉक्टर भीमा कोरेगाव शौर्य दिन हा 2009 जरी असला, 1818ची लढाई जरी असली, तरी तो विजयस्तंभ जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आला। तो केवळ शौर्य दिन कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 रोजी त्या ठिकाणी जेव्हा गेले होते, त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी ज्या वेळेला गेले होते त्या घटनेला आता पुढील वर्षी म्हणजे 1 जानेवारी 2027 रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि ही 100 वर्ष म्हणजे शताब्दी वर्षाची सुरुवात ही या वर्षी 1 जानेवारी पासून होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणाऱ्या घटनेला 100 वर्ष ज्यावेळेस पूर्ण होतात त्यावेळेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होण्याची शक्यता, उच्चांकी गर्दी दृष्टिकोनातलं नियोजन आमच्याकडनं सुरू आहे। मागील महिन्याभरापासून 1.5 महिन्यांपासून प्रशासकीय समिती समवेत आयोजक म्हणून आमच्या समाज बांधवांच्या तब्बल 6 पेक्षा अधिक बैठका पार पडलेल्या आहेत। या बैठकांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सूचना आलेल्या आहेत। त्या सूचनांचा अंतर्भाव हा या अंतिम नियोजनामध्ये करण्यात येत आलेला आहे। काल आमची या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। त्या संदर्भामध्ये माननीय पोलीस आयुक्त तसेच राज्याचे कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांची तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक व अन्य वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्त बैठक ही स्पॉटवर झाली होती। त्यांनी कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सगळी बैठक त्या ठिकाणी घेतलेली आहे। याही वर्षी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सर्व उत्सव हा अतिशय शांततेमध्ये पार पाडावा, कोणतीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती उत्पन्न होऊ नये यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केलेले आहेत। यावर्षी पहिल्यांदाच म्हणजे लाखोंच्या गर्दीमध्ये वर्षी सभा, संमेलनं, सांस्कृतिक कार्यक्रम या समवेत विविध कार्यक्रमांची आखणी यावेळी संयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलेले आहे। यावेळेला देशभरातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असणारे आंबेडकरी नेते हे अभिवादनासाठी येणार आहेत। या वर्षीच्या नियोजनामध्ये तब्बल 20% वाढ करण्यात आलेली आहे। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व उपाययोजना पोलीस प्रशासनाने केलेल्या आहेत। फेस रिकग्नायझेशन सारखा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या उत्सवामध्ये करण्यात येणार आहे समाजकंटकांवर कारवाई करण्यासंदर्भामध्ये। त्यामुळे या उत्सवामध्ये जास्तीत जास्त अनुयायांनी सहभागी व्हावं असं आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने करण्यात येत आहे। यावर्षी सकाळी 9 वाजता महार रेजिमेंटचे सुमारे 3000 निवृत्त सैनिक मानवंदना देणार आहेत, ज्यामध्ये ते पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम असेल, महार गान गाण्याचा कार्यक्रम असेल किंवा राष्ट्रगान असेल, या सर्वांचा त्यामध्ये समावेश असणार आहे। यामध्ये आपण कोणत्याही अफवांना बळी न पडता नागरिकांनी या उत्सवात सहभागी व्हावं अशी विनंती आम्ही करत आहोत। माझं नाव राहुल डांबाडे, भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समिती। आणखी काय कार्यक्रम होणार आहेत 2 दिवसाचे?